आंदोलन करावं कुणी न करावं ह्या त्याचा भाग, त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. आणि बोलण्याचं काही कारण पण नाही का आंदोलन करावं. ज्याचा त्याचा अधिकार आहे त्यांनी करावं, आम्ही पण करतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन द्यावं तो मुख्यमंत्र्याचा प्रश्न, त्याबद्दलही आमचं काय म्हणणं नाही. कारण मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षण आहे, त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणात येणार आहे. कोणी मनला येऊ नको आणि मनला येईल तरी पण येणार. आता कोणाच्या डोळ्याला पाणी आलं कोणाचं नाही आलं हा प्रश्न आमचा नाही. हे ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या पदाचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उपोषण केलं म्हणून त्यांना वाईट वाटलं असं म्हणून त्यांच्या डोळ्याला पाणी आलं असं. त्यामुळे ते साहजिक आहे त्यांच्या समाजाचं त्यांना प्रेम आहे म्हणून आलं असं. आमच्या समाजाच्या डोळ्यात पाणी येत नाही ही आमच्यासाठी शोकांतिक आहे. त्याबद्दलचं काय नाही. त्यांचं उलट कौतुक करायला पाहिजे की त्यांच्या समाजाच्या लोकांना त्रास झाला उपोषणाचा म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण आमचे मेले आत्महत्या करून त्यांच्या डोळ्याला थेंब बी नाही आला. हे सुद्धा एक विरोधी पक्षनेता आठवणीत राहण्यासारखं आहे की पिढ्यांना पार मराठ्यांचे लेकरं मेले आत्महत्या करून तरी त्यांच्या डोळ्याला थेंब आला नाही. म्हणजे खूप कौतुक करण्यासारखा आणि खूप विचार मांडण्यासारखा विरोधी पक्षनेता मिळाला राज्याला, हे एक महत्वाचं. चंद्रकांत पाटील असे म्हणाले की जे तुम्ही सगळे सोयऱ्याची मागणी करत आहात ते रक्तसंबंध आणि सगळे सोयऱ्यामध्ये काही फरक नाही आणि तुम्ही जे मागत आहात पूर्वीच मिळालेलं आहे. नाही, चंद्रकांत दादा पाटील काय म्हणले हे पण खूप महत्वाचं आहे. आता महत्वाचं आहे की ते जर म्हणत असले की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जी आहे ती करण्याची गरजच नाही, कारण यापूर्वीच त्याच्यासाठी कायदा झालेला आहे. म्हणजे ते नातेवाईक धरतेत वेगळे आणि आम्ही त्यांना सांगतोय वेगळं. त्यांचं असं म्हणणं दिसतंय त्यांच्या बोलण्यावरून की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायची गरज नाही. ज्याची नोंद मिळाली त्याच्या आजोबाला, त्याच्या चुलत्याला, त्याच्या मुलाला, त्याच्या आत्याला आरक्षण एक नोंद मिळाली तरी त्या आधारे मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही काय म्हणतोय हे जरा सरकारनं समज. पुतणे सोयरे व्हायला लागली. चुलते पुतणे हे रक्ताचे नातेवाईक आहेत, ते सोयरे नसतेत होत. सोयरे कशाला म्हणतात? मराठा समाजात पिढ्यानापिढ्या परंपरेनुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सगळे सोयरे, ही व्याख्या दिलेली आहे मी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची 10 महिन्यापासून. आणि वरील सर्व गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्या बांधवांना त्याची नोंद सापडली. एक मराठा बांधवांची नोंद सापडली, त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना द्यायची. त्याची नोंद सापडली नसली तरीही त्याला म्हणतात सगळे सोयरे. लग्नाचे गणगोतातील सोयरेधारी हे वेगळे आणि ज्याची नोंद सापडली ती नातेवाईक वेगळे. नातेवाईक म्हणजे त्याचे चुलते, रक्ताचे नातेवाईक म्हणजे पुतणे, चुलते, आजे, आजोबा, हे याला सोयरे नाही म्हणत. तुमच्या नेत्यात तेव्हापासून त्याला सोयरे म्हणायला लागले, तुम्ही आम्हाला येण्यात काढायला लागले. मी सरळ सरळ सांगतो आज मुख्यमंत्री साहेबाला आणि शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा, सगळे सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे व्याख्या झाली पाहिजे तरच अंमलबजावणी करा. नसता चंद्रकांत दादा पाटील म्हणते त्या पद्धतीनं जर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर ती आमची फसवणूक करू नका. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून आमची फसवणूक करू नका. कशी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी घ्यायची आणि मराठ्यांना कुणबीत ओबीसीत आरक्षण कसं घ्यायचं आम्ही आमचं ठरवू. तुम्ही आमची बार बार फसवणूक करू नका. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही 13 तारखेला करणार आणि पुन्हा आमची फसवणूक करणार तर हे आम्हाला मान्य नाही. आजच सांगतो. पुन्हा एकदा या प्रेसच्या माध्यमातून जाहीर शंभूराजे देसाई साहेबाला, मुख्यमंत्री साहेबाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी करायची ती आमच्या व्याख्याप्रमाणे घे. आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून सांगतोय, तुम्ही ती घेत नाहीये. आमची व्याख्या अशी आहे, मराठा समाजात पिढ्यानापिढ्या परंपरेनुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात
ते सर्व राज्य अंतर्गत येणार. आमची मागणी होती मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या. त्यावेळेस येणाऱ्या शिष्टमंडळानं, मग त्याच्यात अर्जुन खोतकर साहेब असतील, त्याच्यात घुंबरे साहेब असतील, त्याच्यात तुमचे गिरीश महाजन साहेब असतील, हे येणारे जे लोक आहेत, त्याच्यात तुमचे हे संभाजीनगरचे पालकमंत्री कोण येते, जालन्याचे पालकमंत्री होते, ते कोणाला नाव सुद्धा माहित नाही त्यांचं, ते होते. हे आलेल्या लोकांसमोर ठरलेलं आहे. त्याच्यात धनंजय मुंडे होते, त्याच्यात चिवटे होते, त्याच्यात बच्चू भाऊ कडू होते, त्याच्यात संतोष यादव होते, त्याच्यात आणखीन केसरकर साहेब होते, त्याच्यात असे बरेचसे लोक होते की ते इथं आलेले. यांच्या समोर ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत की सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या ही. तुम्ही काय करायला लागलात? आमच्या मराठा समाजाची फसवणूक करायला लागला, तर गल्लत करायला लागला. तुम्ही म्हणताय नातेवाईकाला द्यायचे, रक्ताचे नातेवाईक म्हणजे नोंद जर मराठ्याची सापडली, त्याच्या चुलत्याचं, आजोबाचं, पुतण्याचं, आत्याचं निघणारच आहे ना. ते तर कायद्याचे 67 पासून आहे. ज्या मराठ्यांची नोंद सापड त्याच्यात रक्ताच्या नातेवाईकाला द्यायचं. ही आजची नोंद नाहीये, हे आजचं नाही, हे पूर्वीपासूनच आहे. त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला द्यायचं. हे झाले त्याचे चुलते काके, हे रक्ताचे नातेवाईक. पण आपलं असं ठरलेलं आहे, आमची मागणी अशी होती, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. कारण मराठा आणि कुणबी एकच आहे, अशी आमची मागणी. तुम्ही सांगितलं त्यांच्याला पोटात दुखत आहे, सरसकट मागणी केल्यामुळं जरा शब्द बदला. म्हणून आपण शब्द असा बदललेला आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. म्हणजे जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळत्यात, गणगोतात त्यांच्या राज्यांतर्गत ज्या ज्या ठिकाणी, त्या सर्व सोयऱ्यांना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या आधारावर द्यायचं. तुम्ही त्या हा मानलेला आहे. जरी त्याचे त्या मराठ्यांची नोंद सापडली नाही तरीही ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचे हे सोयरे असे सिद्ध कसं करायचं? तर एक त्याचं शपथपत्र घ्यायचं की आम्ही यांचे लग्नाचे सोयरे, यांची आणि आमची लग्नाची सोयरी जुळती. आमची नोंद सापडली नाहीये खरंय, परंतु ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्यांचं आणि आमची लग्नाची सोयरी जुळती, म्हणून ते कुणबी आहेत. त्यांची आता नोंद सापडली, आम्ही त्यांचे सोयरे म्हणजे आम्ही कुणबी आहेत, हे आम्ही तुम्हाला शपथपत्र देतोय. आणि मग ती सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करतो असं ठरलेलं आहे. तुम्ही आता गफलत करायला लागली, तुम्ही आमच्याशी खोटं करायला लागली, तुम्ही आमच्याशी दगा फटकन अन्याय करायला लागलात. आता तुम्ही काय म्हणालात? ज्याची नोंद सापडली त्याच्या नातेवाईकाला द्यायला लागलो. अरे त्याचे नातेवाईक म्हणजे कोण? चुलते, पुतणे, आत्या, चुलता, त्याचा चुलत चुलता, त्याचा पुतण्या, हे केव्हापासून सोयरे व्हायला लागले? हे त्यांचे नातेवाईक झाले. ज्याची नोंद सापडली त्याचे रक्ताचे नाते झाले. नाते, रक्ताचा नातं म्हणजे चुलते, पुतणे, काके हे नाते झाले रक्ताचे, ते सोयरे नसतेत. आणि आपली मागणी आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. म्हणजे ज्या मराठ्यांकडे नोंद नाही त्या मराठ्यांसाठी हा कायदा याच्यासाठी बनवायचा की ज्या मराठ्यांची नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावरच नोंद नसलेल्या मराठ्यांना सोयरे म्हणून कुणबी प्रमाणपत्र द्यायचंय. असा हा विषय. तुम्ही लागले आम्हाला सांगायला ज्याची नोंद सापडली त्याच्या नातेवाईकाला द्यायला लागलो, चुलत्याला, पुतण्याला. ते का सोयरे झाले? ते चुलते पुतणे सोयरे असतात का? तुमच्या नेत्यात सोयरे असतात का? चुलते पुतणे लग्न होतात का चुलत्याचं पुतण्याचं एकामेका संग? गणपतात सोयरी करतात का चुलते, पुतणे, आत्या? अरे काय बोलाता तुम्ही? बधीर समजेल का आम्हाला मराठ्याला? तुम्हाला देता येत असाल आम्ही ठरलेल्या व्याख्याप्रमाणे द्या, नसता 13 तारखेला तुम्ही अंमलबजावणी करू नका. खोटी अंमलबजावणी करून आमच्या मराठ्याला फसू नका. कसं मिळायचं आम्ही ठरवतो. तुम्हाला कसं पायाखाली टाकायचं हे मराठी आम्ही टाकतो. हा, कसं पाडायचं, कसं काय करायचं ते आम्ही बघतो. तुम्हाला तुम्ही काय येड्यात काढायला आम्हाला? सगळे सोयऱ्याची व्याख्या दिली. मुंबईत वाशीला थांबलो त्यावेळेसच सांगितलं आम्ही. सुमन भांगे साहेब तिथं होते, दीपक केसरकर साहेब होते, मंगलप्रभात लोढा होते, त्यांच्या सगळं डझन भर सचिव होते. आम्ही सांगितलं ही व्याख्या आम्ही तिथं सुद्धा सुमन भांगे साहेबांसमोर लिहून दिलेली. तिथं आम्ही दीपक केसरकर साहेबांसमोर लिहून दिलेली की ही आमची व्याख्या घ्या. ते म्हणले आता 1-2 दिवसांनी येऊ, आता अधिसूचना निघाली. याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं आम्ही 4 महिने दिली, तेव्हा का नाही घेतली?
ठीक आहे म्हणले, आमची व्याख्या राहू द्या असं म्हणलेले तुम्ही त्यावेळेस. भांगे साहेब, दीपक केसरकर साहेब, तुम्ही असं म्हणले त्यावेळेस. ठीक आहे आता राहू द्या, अब कड करू आपण, आमची व्याख्या राहू द्या, तुमची राहू द्या. ठीक आहे म्हणलं, मग हरकत नाही. का धोके देत आले? आणि परत वरून सांगतात की नवीन काहीच नाही, घाबरण्याचं काम नाही, ओबीसी बांधवांनी नवीन काहीच होणार नाही, हा पूर्वीचाच कायदा आहे, फक्त आता सगळे स्वारीची अंमलबजावणी करा, फक्त क्लिअर करायचं. क्लिअर नाही, हे आम्हाला पहिल्यापासून नोंद मिळाली, त्याच्या नात्याला निघतंय, चुलत्याला पुतण्याला का केला, हे काय सांगायचं खरं तुमच्या आम्हाला? हे 67 पासून आहे. 17 आणि 17 काय सांगता आता 1917 ते हे आम्हाला आधीपासून माहिती. हे सगळे सोयरे त्याच्यात घ्यायचे. आमची मागणी सरसकट कुणबी, आमची मागणी हैदराबादचं गॅजेट मराठवाडा पूर्वीपासून कुणबी ती, ही मागणी आमची पूर्वीपासून, हीच मागणी पहिल्यापासून आम्ही तेच म्हणतो वारंवार. तुम्ही हे मध्येच काय काढायला लागले फुल? म्हणजे तुम्ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करणार 13 तारखेला, त्याच्यात नोंद न मिळालेल्या मराठ्याला आरक्षण मिळणार का हे मला आधी स्पष्ट सांगा, तरच अंमलबजावणी करा, नाही करू नका. ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या आधारावर त्याच्या लग्नाच्या सोयरीकी जुळणाऱ्या, परंपरेनुसार पूर्वीच्या पिढ्यांना पार गणगोतात होणाऱ्या सोयरीकी, ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्याच्या सोयरीची, म्हणजे मराठ्यांची नोंद नसली निघाली तरी ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या आधारावर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे, नोंद नसली तरी. कारण नोंद निघालेला मराठा कुणबी आहे आणि त्याची सोयरीकी जर जुळती त्याच्याशी, म्हणजे तो सुद्धा कुणबीच आहे. याचा अर्थ असा आहे, फक्त त्याची नोंद निघाली नाही म्हणून याच्या नोंदीच्या आधारावर त्याला द्यायचं. अशी अंमलबजावणी तुम्हाला होणार असली तर करा, नसता अंमलबजावणी करून मराठ्यांची फसून पुन्हा मराठ्यांचा राग आणि रोष अंगावर घेऊ नका. कसं मिळायचं ना ते आम्ही बघतो. तुम्हाला सरळ सांगतो, या 13 तारखेच्या शंभूराजे देसाई साहेब, तुम्हाला हात जोडून सांगतो, आमची फसवणूक होता कामा नये. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, 13 जुलैच्या आत हैदराबादचं गॅजेट लागू झालं पाहिजे. मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे आरक्षणात. त्याचं कारण पण लगेच सांगतो. घटना आणि कायदा हे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आले. आम्ही 1884 पासून मराठवाड्यातले लोक आरक्षणात आहेत, म्हणजे ओबीसी नंतर आले, आधी आम्ही आहेत, हे आधी समजून घ्या. आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका. आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यांना आरक्षण असून जर ते कोणत्या थराला जाणार असले तर आम्ही सुद्धा कोणत्या थराला आमचं हक्काचं आरक्षण घेण्यासाठी जाऊ शकतो. मराठवाड्यातलं मराठ्यांचं गॅजेट 13 तारखेच्या आत लागू झालं पाहिजे. कारण आमचा 1884 पासून आहे, म्हणजे 200-150 वर्षापासून आम्ही आरक्षणात आहे. हे आत्ता आरक्षणात आले ओबीसी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. तुम्ही आम्हाला येड्यात काढू नका, आमच्या लेकराचं वाटोळं करू नका. तुम्हाला जाहीरपणानं सांगतोय, हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लागू करा. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा. आम्ही सगळ्यांकडं वेळोवेळी दिलेलं आहे. जेवढे मंत्री आमच्याकडे आले तेवढ्यांकडे आम्ही व्याख्यासह दिलेलं आहे. जे जे मध्यस्थी होती त्यांच्याकडे सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही मला आणि माझ्या समाजाला येड्यात काढू नका. तुम्हाला जड जाईल. एकही सीट राज्यात आम्ही तुमचं निवडून देऊन देणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्हाला राजकारण करायचं नाही. तुम्ही फसू नका आम्हाला. आमचं गॅजेट असताना कसं काय घेत नाही तुम्ही? पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात बसतो राहिलेला, कसं काय सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाही तर तुम्ही? आंदोलन उभा करायला लावता आमच्या विरोधात, येड्यात काढता आम्हाला. बॉम्बे गव्हर्नमेंटचं कसं काय घेत नाही तुम्ही गॅजेट? चौथा मुद्दा सांगतो तुम्हाला, सरकार म्हणून हात जोडून सांगतो शंभूराजे देसाई साहेब, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा सांगतो, कसं काय घेत नाही तुम्ही आम्हाला? कसं काय घेत नाही तुम्ही आम्हाला? चंद्रकांत पाटील वेगळी प्रेस घेणार, गिरीश महाजन वेगळी प्रेस घेणार. तुम्ही मराठीच्या मुळावर उठला, कसं काय करू शकताय तुम्ही? अगोदर आरक्षणात आम्ही आहे, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तुम्ही बाकीचे आला तरी तुम्हीच म्हणणार आम्हाला धक्का लावू नका. काय धक्क्याच संबंध तुम्हाला? आमचा आम्हाला कसं काय देत नाही तुम्ही? 1884 ला मराठवाड्यातला आरक्षणात आम्ही विना 8 महाराष्ट्रात सहभागी झालो. चूक केली का आम्ही तुमच्याकडे आलो? ती तेलंगणातल्या मराठ्याला आरक्षण, हैदराबादच्या मराठ्यांना आरक्षण. आम्ही हैदराबादला होतो ना. आमचं आरक्षण सोडून आम्ही कशाला आलो इकडं? तुम्ही आमच्यावर अशी मूर्ती पाडत म्हणून आलोत का? आधी आरक्षणात कोणी हे सांगा. ओबीसी म्हणतो ना आम्हाला धक्का लागतो.
तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आरक्षणात आला. आम्ही 84 पासून येत 1800. कोण आधी आलं? कोण आधी आलं? आमचा हक्काचा मराठवाड्याचं आरक्षण आम्हाला पहिलं 13 तारखेचा आत टाका. तुम्हाला जड जाईल सांगतोय मी. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी 13 तारखेच्या आत द्या. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे नाही तर त्याची अंमलबजावणी करू नका. तुम्ही अंमलबजावणी जर खोटी केली तर मराठ्यात पुन्हा रोष उसळू दे. आम्हाला आंदोलन करणाऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्यात, त्यांनी बिनधास्त करावं. त्यांच्याविषयी आम्हाला राग नाही, विरोध नाही आणि आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही. हे सरकारला सांगतोय आम्ही. आमची फसवणूक करू नका. केसेचं सुद्धा 13च्या आत मागं घ्या. आमच्या एकूण 9 मागण्या सगळ्याची सगळ्या घ्या. तुम्हाला जर सगळ्या स्वराची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करता येणार असली तर करा. नसता 13 तारखेला त्या सगळ्या स्वराची अंमलबजावणी करून आमची फसवणूक करू नका. तुम्ही पुन्हा म्हणता ही बघा सगळ्या स्वराची अंमलबजावणी केली तरी ती ऐकत नाही. असले खोटं पाप आमच्या डोक्यावर तुम्ही थोपू नका. मराठ्यावर कसं मिळायचं ना, आम्ही खंबीर आहे मराठी. आणि मराठ्यांच्या पोराला हात जोडून सांगतो, एका नाही सरकारनं किती फसवलं तरी आत्महत्या करायची नाही. तुम्ही जर आत्महत्या केली ना, मी काम सोडून देईन. मला तुमची गरज आहे, तुमच्या पाठबळाची गरज आहे. ही पाठ्य जिवंत आहे ना, तुम्हाला आरक्षण मिळवून द्यायला. एकाही मराठ्याच्या अधिकाऱ्यावर इथून पुढे राज्यात मी अन्याय होऊ देत नाही. एकाही मराठ्यांच्या नेत्यावर सुद्धा पक्षाकडून अन्याय होऊ देत नाही. एकाही गोरगरीब शेतकरी मराठ्यावर मी अन्याय होऊ देत नाही. एकाही शिकणाऱ्या मुलीवर आणि मुलावर मी अन्याय होऊ देत नाही. काळजी करू नका. मी जिवंत आहे नाही तर एका नाही आत्महत्या करायची नाही. तुम्ही जरी दुपडा आत्महत्या केली ना, मी काम सोडून देईन करायचं. यांना खेटायचं आपल्याला, संघर्ष करून आपल्याला आरक्षण मिळवायचं आपल्या जातीच्या पोराचं. मरता कशाला? मेल्यावर काय मिळणार आहे? हे आपल्याला मारायला निघाले. आतापर्यंत म्हणत होते तुमच्या व्याख्याप्रमाणे देतो. आता चंद्रकांत पाटील वेगळे प्रेस घेतात, गिरीश महाजन वेगळे प्रेस घेतात. गिरीश महाजन नव्हते का त्या टायमाला व्याख्या ठरवायला? गिरीश महाजन म्हणले नाही का मराठा आणि कुणबी एकच ही मागणी जर मान्य करायची असली तर 40 दिवसाचा वेळ द्या. त्याला आधार लागतो. आता 57 लाखाला उंदीचा आधार मिळाला ना, कशाचा आधार पाहिजे आता? शेवटी सत्यात आपल्याला आपले लोक घालावं लागतात तर वाईट ठेपेल येते. आपणच जाऊन आपलाच कायदा बनवू. नसता आपल्या विचाराची आमदार तिथं पाठवू आणि कायदा बनवून घेऊ. आपल्या विचाराचे तिथं पाठवू. कोण पाडायचे, 288 पाडायचे का निवडून आणायचे हे आपण 13 तारखेच्या नंतर ठरवू. एवढ्या वेळेस शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती 13 जुलैपर्यंत सगळ्या मराठ्यांनी विश्वास ठेवा. यांनी किती कन्फ्युज करून द्या आपल्याला. आणि हे किती राज्यात आंदोलन करत असले, यांना विरोध म्हणून आपण आंदोलन करायचं नाही. सरकारनं आपल्या विरोधात आंदोलन उभा केलं हे आपल्याला माहिती. यांना कोणीही मराठ्यांनी उत्तर द्यायचं नाही, कारण ते आपले विरोधक नाही. फक्त पुन्हा एकदा सांगतो, 13 तारखेच्या आत माझा सगळा मराठवाडा हा आरक्षणात आहे. ते गॅजेट लागू करून मराठवाडा आरक्षणात घ्या. आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ही महाराष्ट्रासाठी आहे. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा महाराष्ट्रासाठी. एकही महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसीत गेल्यापासून मी रोखू मी आहे तोपर्यंत रोखला जाणार नाही. सगळ्याचे सगळे आरक्षणात घालणार. फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एकजूट राहा आणि पक्षातले नेते जरा मराठीची शान व्हा. बघा कसे एकीकडून वडीत येत. आरक्षण असून मराठ्यांच्या नेत्यानं जरा लाज वाटू द्या. तुमच्या लेकराला आरक्षण नाही. आरक्षण असणारे जरी एवढं लढायला लागलेत, त्या आरक्षण नसणाऱ्या मराठ्यांनी किती लढलं पाहिजे नेत्यांनी. लाजा वाटू द्या. तुमचे पोर आत्महत्या करायला लागलेत. जर मराठीची जात तुमच्या मागे नाही राहील ना, तुम्हाला असं बिगुन फेकी देईन ते कुंकड मेल बे लागणार नाही तुम्हाला. जरा भानावर या मराठीचे नेते. बिगुन टाकी देईन, बिगुन फेकून देते. माहीत बी नाही व्हायचं तुम्हाला. किंवा गोरगरीब करोडो मराठा समाज तुमच्या मागे आहे, म्हणून तुम्हाला किंमत आहे राज्यात. आम्ही तुम्हाला उघडं पडून देत नाहीत मराठ्यांच्या नेत्याला. तुम्ही मराठा समाजाला उघडं पडून देऊ नका. हे तुम्हाला माझं आज आव्हान आहे. कसे पळायला लागले सगळे आरक्षण असून. आणि आरक्षण नसणारे मग किती लढले पाहिजे. आपला तर हक्कच आहे 200 वर्षापूर्वीच मराठवाड्याचं.
का पळत नाही रे मराठ्याचे नेते तुम्ही? हीच ताकद जर गोरगरीब धनगर बांधवासाठी एसटी साठी लावली असती आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं. आपल्याला मिळू नये म्हणून वापरायला लागले. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करावं, त्यांना विरोधक मानू नका ही माझी विनंती. पण पुन्हा एकदा मी जाहीरपणानं शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबांना, मराठ्यांनी तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय. हात जोडून कळकळीनं सांगतो तुम्हाला मी. शंभूराजे देसाई साहेबांवरती ठेवलाय, उदय सामंत साहेबांवरती ठेवलाय, ते राजेंद्र राऊत म्हणून आहेत आमदार त्यांच्यावरती ठेवलाय. आमच्या व्याख्याप्रमाणे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा, नसता ते खोटी अंमलबजावणी करू नका. वाटल्यास तुमचं माणसं चर्चेला पाठवा. मी पुन्हा एकदा सांगतो, अंमलबजावणी केल्याच्या नंतर म्हणू नका की काय व्याख्या होती. 10 महिन्यापासून व्याख्या दिलेल्या आहेत. 2 खोल्या भरल्या असत्या तुमची आम्ही व्याख्या लिहू आमचे पेन संपले तर हात सुद्धा दुखायला लागले. तुम्ही परत म्हणताना आम्हाला व्याख्याच माहित नाही. तुमच्या दरबारीनच बदलते शिष्टमंडळ, त्याला काय करावं आम्ही? त्यामुळे आमच्या व्याख्याप्रमाणे ते घ्या. आणि 13 तारखेच्या आत मराठवाड्याचं गॅजेट लागलंच पाहिजे. ते आमचं खरं हक्काचं आरक्षण आमचं ते आहे मराठवाड्याच्या मराठ्यांचं. ते 13च्या आत घ्या. ते कुठून सापडून आणायचंय, काय करायचं, आम्ही सुद्धा गॅजेट दिलेलं तुम्हाला त्या मंगेश चिवटेजवळ. ते गॅजेट घ्या. ते जर हराला असलं, फेकून दिलं असलं समुद्रात, तर दुसरा आणा. आता आम्ही गठ्ठे देऊ दमलो, कमरात त्याला ढिगलं दिलेत पुरावेचे आम्ही तुम्हाला. आंदोलनाला 29 ऑगस्टला बसलो, त्याच वेळेस शिष्टमंडळ आलं, त्याच वेळेस आम्ही गोणी भरून पुरावे दिलेले आहेत. हैदराबाद मधून आणलेले, तेलंगणामधून आम्ही मराठी आणि ते मराठी आरक्षणात कसे द्यायचे ते जर तुम्ही समुद्रात गोळी फेकून दिली असली तर आता आम्ही कुठून द्यायचे तुम्हाला? तुमचं पितळ आता उघडं पडायला लागले. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल त्यांची गरज आहे, तुम्हाला मग विधानसभेला करा. मराठीची किती गरज आहे? तुम्ही मराठ्याचा रोज घेऊ नका. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्हाला मी हात जोडून सांगतोय, आम्ही शंभूराजे देसाई साहेबांवर विश्वास ठेवलेला. तुम्ही जर आमच्याशी दगा फटका केला, आमचं हक्काचं कायद्यातलं आरक्षण आहे, आमचं कायद्यातलं, की जे 200 वर्षापूर्वीच आहे. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर आरक्षणात आम्ही पठ्ठे मराठी आहेत, तरी आम्हाला आरक्षण नाही. आणि आता 70 वर्षात आरक्षणात आले. आम्ही 150-200 वर्षापूर्वी आहेत. कसं काय अन्याय सहन करणार आम्ही? आमचं हक्काचं आरक्षण आहे. धक्का फेक्का लागतो काय आम्हाला नाही माहित. आमच्या नोंदी आहेत, ती शिंदे समिती स्थापन केली. कणा नोंदी सापडायला काय झालं? रेकॉर्ड सापडायला तुम्हाला टाइम निघून गेल्यावर नोंदी सापडायला सुरू करता. त्यांचे प्रमाणपत्र कुठून ठेवलेत तुमच्या जातीवादी काय अधिकारी आहेत? त्या एसडीएमनी त्यांनी जिल्ह्यात त्या खेडला तसंच, त्या नांदेडमध्ये तसंच, त्या लातूरमध्ये तसलंच चाललंय, बीडमध्ये तोच प्रकार. आज आमच्याकडे नाशिकचे लोक आले, तिथं तोच प्रकार. कशामुळे रोखून धरले तुम्ही? ज्याला घ्यायचं ते घेतील ना, ज्याला मराठा राहायचं ते राहा, ज्याला कुणबी व्हायचं ते होतील, ज्याचे लेकर मोठे होतील. कशाला विरोध करता रे? जातीचेच लोक जातीला विरोध करून मुंडक्यावर पाय देऊन घ्यायचं का जातीच्या तुम्हाला? आणि जातीचेच मराठ्याचे नेते काही 4-5 टक्कूच्या फोडीत पत्रकार परिषदा घ्यायला लावते त्यांना. मराठ्याच्याच लोकांना मराठ्याच्याच विरोधात संपवायचे का मराठी जात? तुम्हाला माना छाटायच्यात काय तुम्हाला? मराठ्याच्या लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. अधिकाऱ्याला जागता येणार मराठ्याच्या नीट जगून द्यायला. पोलीस वर्गात, महसूल वर्गात असणारा मराठ्याला नीट जगता येणार अधिकाऱ्याला. त्याच्यात तुम्ही असले शानपणा करता, हाताखाली धरून मराठ्याच्याच विरोधात प्रेस घेऊन. मग त्यांना सांग सापडते मराठीचेच लोक विरोधात माना कापितात का? आणि मराठीचे मेल्यावर तुम्ही जगणार आहेत का? तुम्हाला जगून द्यायचे? तुम्हाला तो झाड आले त्या तिथं. कधीतरी जातीचा स्वाभिमान उफळू द्या ना तुमचा. दंगली नाही करायची आपल्याला, ती अवलाद नाही आपली रक्ताची. पण आपल्या लेकरावर जर अन्याय होत असला तुम्हाला लाजा वाटत नाहीत का थोडे? आपल्या जातीवर आरक्षण असून मराठवाड्यात आरक्षण आहे, 17 संस्थांचं गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्रात लोकांना आरक्षण मिळत. बॉम्बे गव्हर्नमेंट आहे, 83 क्रमांकाला ओबीसी यादीवर मराठा आणि कुणबी एकच सांगितलंय. शेती करणारा कुणबी म्हणजे महाराष्ट्रातला शेती करणारा मराठा कुणबी आहे, तरी तुम्ही आरक्षण मागत नाही. तुम्ही म्हणता त्याला धक्का लागत नाही. धक्क्याचं काय संबंध? ते आता आले 70 वर्षात, आपण 200 वर्षापासून आरक्षण आले. स्वतःच लेकर पाय खाली दाबायला लागलात, लाज वाटली पाहिजे.
इथं नोकऱ्यातला टक्का कमी झालाय, इथं अधिकाऱ्यातला टक्का कमी झालाय, इथं आहेत त्या अधिकाऱ्याला कोणी मोजीना, कुणी कथा कशा देते त्या अधिकाऱ्याला काय माहिती तुम्हाला. मायापाशी येऊन कुजबुज बोलत ते अधिकारी, आम्हाला लय त्रास ये. आता कोणते तरी अधिकारी येते आणि ते सांगते स्वाभिमानानं मराठा एक झालाय, आमचा जरा अन्याय त्रास कमी झाला आम्हाला. हे त्यांचे शब्द आहेत. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांवरचा अन्याय आता कमी झालाय, त्याचं कारण आहे मराठा एक झालाय. एकजुटीचा फायदा कळतो तुम्हाला. आणि फूट पाडायला निघतात, मध्येच येतात, पत्रकार पैसे घेतात, माझ्याजवळ यावं पुरावा आहे, माझ्याजवळ तेव्हा पुरावा आहे. काय पुरावा आहे, काय करायचं तुला पुरावा मराठी संपून? काय खुशालकी गाजायला लागली, काय छाती टोकून सांगणार समाजाला मी मराठीचं आंदोलन बंद पाडलं, हे सांगत जगत चालणार आहे का? अरे जर स्वाभिमानाचं झालं असेल तुमचं महा काही कोणत्या झालं असलं आंदोलन संपलं 4 मुस्काटात द्या ठेवून माया. ही वेळ आहे का तुम्हाला जातीच्या मुंडक्यावर पाहिजे त्याच्या नाटक रोगर होतायची? मी तळमळे नाही तर झक मारून काम करतो, कशाला करतोय? माझ्या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून रात दिवस पळायला लागलोय. माझा समाज रात्रंदिवस करोडोच्या संख्येनं रस्त्यावर. हे सरकार असलं ती विरोधी पक्षात असला झकमारीपणा करतोय. आपल्या कोण बोलत नाही, गरज हे तर बोलतो, गरज संपली की बोलत नाही. हे सत्ताधारी असली आपण एक सांगितलं की तिसरंच करते. कसं जगायचं मराठीने या राज्यात? एकजूट राहा शहाणे व्हा. कसं मिळायचं मी बघतो. यांनी खोटी करू दे सगळे स्वरीची अंमलबजावणी, तरी बघतो कसं घ्यायचं ते. तुम्ही एकजूट राहा, आपणच शांततेत रॅल्या सुरू करू. घराघरातले मराठी पुन्हा शांततेत बाहेर या. आपण ठेवला विश्वास. आता हे 13 तारखेपर्यंत कसं गॅजेट लावत नाहीत, केसेस माघार घेत नाही ते बघू. नाही घेतल्या, नाही गॅजेट लावलं कसं मिळवायचं आपण बघू. नाविलाज आपला सरकार बळच आपल्या राजकारणाकडे ढकलता याचा अर्थ असा आहे. होऊ द्या त्याला नाविलाज. आंदोलन करणारे आपले विरोधक नाही, त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. आपण लढून मिळू. पुन्हा एकदा सांगतो मराठ्यांना, एवढ्या वेळेस शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती 13 जुलैपर्यंत विश्वास ठेवू. नसता पुढं कसं आरक्षण मिळवायचं आपण आपलं ठरवू. बरं, याआधी तुम्ही सरकारला खूप वेळा वेळ दिलेली होती, मुदत दिली होती, मात्र तेव्हा शक्य झालं नाही. आता 13 जुलैपर्यंत कसं शक्य होईल? शक्य होईल, पण त्यांनी मराठा द्वेष मनात नाही घेतला तर. त्यांच्या आणखीन मराठ्यांविषयी द्वेषच. आम्ही एक व्याख्या देतो, ती तिसरीच घेते. हैदराबादचं गॅजेट हातात असून सापडा ना, इथं पारा अभिलेख म्हणून संभाजीनगरला शोधा म्हणतो, 3 महिन्याला शोधित नाही. रेकॉर्ड तपासा म्हणतो आम्ही इथं देवदेवतांचा, त्या लशीचा, अनेक काही पोलीस पाटलांकडे पूर्वी काही ती डाटा टाइम नाही, नुसते हा करते. आणि मग आंदोलन गरम झालं की मग शोधायला चालू करते. अहो 2-2, 3-3 हजार प्रमाणपत्र पेंटिंग आहे. आता सरकार मोठं का हे अधिकारी मोठी? मुख्यमंत्री गृहमंत्री का ताईट करीत नाहीत त्यांना? ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या फटाफट प्रमाणपत्र द्या. ते पोरांना ते प्रमाणपत्र आता मिळाले, ते दिले प्रमाणपत्र. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी सुद्धा द्यायना. आता पोरांना ऍडमिशन घ्यायचे. आजच काही कॉलेजचे पालक माझ्याकडे आले, ते म्हणले आम्हाला ऍडमिशन घ्यायचे, कुंडीचं प्रमाणपत्र असून माझ्याकडून 30,000 रुपये फीस घेतली आणि दुसऱ्या 100 घेतली. मग कुंडी प्रमाणपत्र असून सरकार काय देते? सरकारला सांगतात नाही, सरकारपेक्षा मोठे अधिकारी आहेत का? ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याला ओबीसीचे सगळे लाभ द्या. ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असला तरी त्याचं कन्वर्ट त्याला ओबीसी मध्ये करा, कुणबीत एसीबीसीतून भरला असला तरी करा. का सरकार सांगत नाही? नुसता गुताळा करून ठेवलाय. 10% दिले ते पोराला भरतीला घेता येणार. ते पोलीस भरतीचे पोरं बोंबलं ते तिथं बसून पुण्यात, त्यांची कुणी पावसात दखल घ्यायना. कुणबीचे निघाले त्यांना फायदा व्हायना. नुसते मराठ्याशी घुटळून ठुले देईन, काही सुचून द्यायला असं बधीर केले डोकं. त्याच्यापेक्षा आता आपणच क्लिअर होऊ. आता विश्वास ठेवणे नाही, आपणच फ्रेश माइंड करू आपलं. 13 तारखेपर्यंत हे काय काय करते, कशी कशी फसवणूक करते, आपल्याला किती धोका करते, आपल्यावर अंमलबजावणी करून काय अन्याय करते हे आपण बघू.
यांनी जर आपली व्याख्या घेऊन जशाला तसं सगळ्या सोयरे जर अंमलबजावणी केली तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही. स्पष्ट आज सांगतो, नाही मान्य. गुलाला उधळणार नाही तर फिरालं नाही. आणि हे मराठे तुम्हाला डोक्यात घेऊन नाचणार बी नाही. मी असं तुम्हाला सांगितलं, आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे जर तुम्ही अंमलबजावणी केली, हैदराबादचं गॅजेट घेतलं, सातारा संस्थानचं घेतलं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेतलं, 83 क्रमांकाला मराठा कुणबी 1 हे मराठा आणि कुणबी 1 कायदा पारित केला, गुन्हे मागे घेतले, तर हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. हे मी सांगितलं होतं. तुम्ही आम्ही सांगितलेल्या प्रमाणे केलं नाही तर मराठे डोक्यावर फिक्यावर घेऊन नाचत नसते, तुमचे तांगे पलटे करीत असते. विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न आहे. सध्या ऍडमिशन चालू आहे, त्यांनी सरकारने आपल्याला शब्द दिला होता की मुलींचं पदवीपर्यंत शिक्षण मोफत करू. ते कुठे अजून निर्णय झालेला नाही, होणारच नाही. मी सांगितलं ना तुम्हाला, यांना नुसता मराठा पिळायचा असा. पण मी मराठा बांधवांनो तुम्हालाही सांगतो, सरकारलाही सांगतो, मी असा खंबीर लागलोय ना म्हणून हे ठेप्याला बसले. नाही त्यांनी इथून तिथून मराठ्याला फसलेलं. मुलीचं मोफत शिक्षणाचं केलं, कमी पैसे भरून घेतले ऍडमिशनला आमच्या पोराकडून. याच्यामुळे तुम्हाला यश आहे नाही सरकारला. तुम्ही देताय तरी तुमच्या विरोधात का समाज जातो, तर तुम्ही त्याची कृती करत नाहीत, अंमलबजावणी करत नाही, तुम्ही फसू नका. मग चीड वाढती विद्यार्थ्यांची वाढली की पालकाची वाढती, पालकाची वाढली त्या जातीची वाढती. कळत आहे तुम्हाला मी काय सांगतोय? मी आणखीनच सरकारकडूनच बोलतोय. तुमच्याकडूनच ते फसवणूक. महामंडळ आणलं, यावं आणलं, सारथी आणली, त्यावं आणली. ते सारथीचे पोर आणखी फजिती. पीएचडीचं त्यांचं ठेप्याला बसाना गाडा दिले का त्यांचे पैसे 2-2, 3-3 महिन्याचे? 8 महिने 11 महिने केलं का त्यांचं सारथीच्या पोरायचं? चंद्रकांत पाटील सांगते उपसमिती घेतली, काय घेतलं, काय घेतली? महामंडळातून निघाला आणखी काय त्या महामंडळात आटी घातल्यात, किती पोर दाखवू लागून यावर तुम्ही पटांगणाला माझ्याकडे. ते मीडियात फिरत नका बोलू. न झालेले पोरं तुम्हाला लाखात दाखवतो मी मराठवाडा, की त्यांनी कागदपत्र गोळा करूच पैसे घालूच बेजार झाले. एक फायले झाले, ट्रॅक्टर दिले, ट्युक्टर दिले. कोणाला दिले? तुमच्याच कार्यकर्त्याला देता. तुम्हीच बँकेवाल्याला फोन करून सांगता, तुमचाच वशिला, तुमचेच लोक, आणि तुम्हालाच फायली. गरीबाच्या पात्रात दगड येडे काढता का तुम्ही आम्हाला? आभार. तुम्हाला सरळ सांगतो मी, मला चंद्रकांत पाटील ते बोलले ते बघितलं मी. गिरीश महाजन बोलले म्हणून बोललो. आज 13 तारखेपर्यंत मला बोलायचा अधिकार नाही, पण मी बोललो कारण तुमची नियत आमच्या लक्षात यायला लागली. तुम्ही सगळे स्वारीचं अंमलबजावणी करून आम्हाला फसवणार आहे म्हणून आज बोललो. तरी शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा या राज्यातला मराठा समाज विश्वास ठेवतोय. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे स्वारीची अंमलबजावणी करा. नसता ती सगळ्या स्वारीची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला मान्य नाही. जसं 10% आरक्षण ते टिकणार नाहीये ते आम्हाला मान्य नाही, तसं सगळ्या स्वारीची अंमलबजावणी सुद्धा मान्य नाही. आम्ही लढायला तयार आहे. अरे आणखी लढू, पण आरक्षणच मिळून दाखवू. आम्ही हटणारातले नाहीत, माग हटत नाही, कदरत बी नाहीत. आम्ही तुम्हालाच कधी देणार आहे सरकारला. ही आमची प्रामाणिक भूमिका. तुम्हाला सांगतो, हैदराबादचं गॅजेट मला लागलेलंच पाहिजे. मला बाकीचं काय माहित नाही. काही झालं तरी मला हैदराबादचं गॅजेट लागलेलं पाहिजे. सातारा संस्थांचं सुद्धा, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा. मी आता ऐकणार नाही, कारण तुम्ही असंच गोड बोलून फसवणार आहेत हे लक्षात आलंय आमच्या. कारण आमचं ओबीसीच्या आधीचं आरक्षण. मग धक्का कोणाचा कोणाला लागला हे आता मला उत्तर द्या. जर आमचं हैदराबाद संस्थांचं निजाम काळातलं आरक्षण आहे ते आधी काही ओबीसीनं दिलेलं आरक्षण आहे, याचं उत्तर मला मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आंदोलनकर्त्यांना विचारत आम्ही. कारण ते आमच्या विरोधक नाहीच. आधी कोणचं? आमचं. आणि तुम्हाला कसं काय धक्का लागला? तुम्हीच आम्हाला धक्का लावला. आमचा आम्हाला द्या. तेढ निर्माण करू नका. सरकारने जातीय दंगली घडायचा प्रयत्न करू नका. आमच्याच आंदोलनापुढे आंदोलन बसून जातीय दंगली घडून आणायचं स्वप्न बघू नका. आम्ही जातीय दंगल घडू देणार नाही, तेढ निर्माण होऊ देणार नाही. पण तुम्ही षड्यंत्र रचून हे नाटक बंद करा. शेवटचा विश्वास फडणवीस साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवर, उदय सामंत साहेबांवरती आमचं ठरलेलं द्या. नाहीतर 14च्या नंतर मराठे आणि आम्ही आमचं बघू. उभा करायचे का पाडायचे आम्ही आमचं ठरवून आम्ही आमचं मिळू. त्यानंतर काही बिहारमध्ये आरक्षण दिलं होतं 50%च्या वरती रद्द करण्यात आले. टिकणारच नाही दादा. मी सांगतोय आम्हाला 10% दिलं आरक्षण. हे 50%च्या आत द्यायला पाहिजे होतं, कारण मराठा समाज मागे सिद्ध झालाय. शिंदे साहेबांनी सांगितलंय मराठा समाज मागे सिद्ध झालाय. याचा अर्थ मग सिद्ध झालेली जात ही 50%च्या आत घ्यावं लागते. 27% आरक्षणात नाही घेतली
वर दिलं आणि आम्हाला दिलं त्याच्या आधीच याचिका दाखल झाली कोर्टात, द्यायच्या आधीच. दिल्यावर तरी करायची ना, म्हणजे हे रद्द होणार आहे, तेच करणार आहेत, देणार आहेत आणि तेच रद्द करणार आहेत. आमचा हक्कच आहे ना, पण ते द्या ना. हैदराबाद संस्थांमध्ये असताना आम्ही आरक्षणात होतो. कायदा तर कळतो ना आता बऱ्याच जणाला. ज्यांना म्हणतात ना मला कायदा कळत नाही, त्यांना ते तर कळत असं ना आता की आम्ही आधी येत बाबा आरक्षणात. का ते नाही कळत तरी बी नाही यायचं काही इकडे आरक्षणात. आता आमच्या नोंदी आहेत. जर कचाकच रेकॉर्ड सापडला ह्या 13 जुलैपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांनी समिती कामाला जर लावली आणि 13 जुलैच्या आज जर पुन्हा रेकॉर्ड तपासायला सुरू केला तर महाराष्ट्रात सगळ्या नोंदी सापडत आहेत. मग तरी बी हे म्हणणार देऊ नका, तरी आम्हाला नाही द्यायचं का आमच्या नोंदी असून? कायद्यातलं बी नाही द्यायचं का आम्हाला? काय नोंदी सापडत? रेकॉर्ड सापडा बरं. शंभूराजे देसाई साहेबांनी उद्या सकाळी आदेश करा की राज्यातला सगळा रेकॉर्ड तपासा 8 दिवसाच्या आत. सगळी यंत्रणा कामाला लागा. जशी 4 लाख यंत्रणा मराठा समाज मागासदास करण्यासाठी कर्मचारी तुम्ही लावले होते, तसे सगळे कर्मचारी कामाला लावा आणि त्यांना सांगा 8 दिवसात सगळा रेकॉर्ड शोधून काढा. अख्ख्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणात सापडत. ती बी नाही घ्यायचे का मग? म्हणजे आमची जमीन असून आम्हाला द्यायची नाही, किंवा अन्याय नाही का मराठ्यावर? कोणचा मराठा ओबीसी वाद सांगता तुम्ही? तुमचं तुम्ही घ्या, आमचं आम्हाला द्या ना. आमचं तुमच्या आधीच आहे ना. त्यामुळे आमचा वाद ही सरकारशी, आणि मी काय घेतल्याशी सोडत नाही. आमचा नाविलाज आहे. आम्ही 13 तारखेच्या नंतर ठरवू काय करायचं. बरं, 13 तारखेनंतर सरकारला काय अल्टिमेटम इशारा वगैरे? सगळा मराठा समाज जमून आम्ही या अल्टिमेटम द्यायचा का काय करायचं मग त्या टायमाला ठरवू. पण आज मात्र आमचा विश्वास आहे शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती विश्वास मराठ्यांनी टाकला, शिंदे साहेबांवरती टाकलाय. त्यांनी तो सार्थ ठरवावा. मराठ्यांचं गॅजेट 83 क्रमांकाला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे ही कायदा, 17 संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेली व्याख्याप्रमाणे ही करावी. आमचं काही मत नाही, याच्यात काहीही खोटं नाही. खरं देऊन तुमच्यापासून कोण लांब जात असेल त्याला आम्ही काय करू? मग आम्हाला मारता का त्यांच्यासाठी बिना आरक्षणाचं? त्याचं आमचं आम्ही घेणार. हा, मग मराठा लांब जाईल, आणि मराठा लांब गेला तर या राज्यात मराठ्याशिवाय पान हलू शकत नाही. आम्ही सत्ता कोणाचीच येऊ देत नसतो. हा, आमच्यासाठी आमचे लेकरं तुम्ही जर ढवात बुडायला निघाला तर आम्ही तुमची सत्ता ढवात बुडीत असतो. हो, 100%. वेळ पडली तर ह्या जातीसाठी जात नाही संपून देणार मी, शिट नाही देणार. तुम्ही आमचे लेकरं ढवात बुडायला निघाले, बुडून मारायला, आम्ही तुमचं सरकार ढवात बुडू शकतो. हा, वेळेप्रसंगी शिट नाही देणार, पण माया मराठीची मी शान वाढीणार, शान जाऊन देणार नाही. तुम्ही फक्त 13 तारखेला आम्हाला फसवा. सरकारने तुमचा कार्यक्रम आम्ही केलाच म्हणून समजायचा मराठी. हा, वेळेप्रसंगी आम्ही उभा नाही राहणार मग, कारण आमच्यासाठी जात महत्वाची, जातीची अस्मिता महत्वाची, जातीचं भविष्य महत्वाचं, जातीची इज्जत महत्वाची, जातीची प्रतिष्ठा माझ्यासाठी महत्वाची. उभा राहून आमदार होण्यात आम्हाला नाही रस. हा, मग तुम्ही जर आमचे आरक्षण देऊन आमची 13 तारखेला फसवणूक करणार असलात, तुम्ही जर आमचे लेकरं मुंडक्यावर बुडिणार असलात चिखलात एखाद्या ढवात नेऊन, आम्ही तुमचं सरकार ढवात बुडू शकतो मराठी सगळेजण. आणि बघा बुडीतोच का नाही, तुम्ही माझ्या शब्दावर देण ठेवा सरकारने. बघा बुडीतो का नाही सरकार. 100%. मी जात बुडायला म्हणल्यावर मी जाते सांगा उभाच नाही करायचे, याला ढवात गाडू सगळ्याला. आपलेच लेकरं गाडा निघालेत काय? आणि आमच्या विचाराचे आमदार आम्ही निवडून देऊ, ते कोणत्या पक्षाचे असू. जेव्हा आमच्या या मागण्याच्या बाजूला बोलत त्याला निवडून देऊ, पण मी जातीचे खाली मान मात्र होऊन देत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.